राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या 3 देशांच्या दौऱ्यावर. पहिल्या टप्प्यात फिजीच्या संसदेला करणार संबोधित. दोन दिवसाच्या सुट्टीनंतर लोकसभेत आज विनियोजन विधेयकासह महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित. राज्यसभेत कृषी मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा. देशात विक्रमी इंधन वायू उत्पादन. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं ऊर्जा क्षेत्रातलं स्वावलंबन अतिशय महत्त्वाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण. या 5 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल. शांतता प्रस्थापित. चांदीवाल अहवालावर महाविकास आघाडी सरकारनं का कारवाई केली नाही? अनिल देशमुख यांच्या विरोधात झालेली ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल. काँग्रेसच्या बैठकीत निर्धार. तब्बल 70 वर्षांनी होणार राजधानी दिल्लीमध्ये मराठी भाषेचा जागर. 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा मुंबई साहित्य महामंडळाचा बैठकीत निर्णय. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. एसटी महामंडळाच्या विविध आगारांमधून श्रावणात एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू. बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन चिघळलं. हिंसक घटनांमध्ये 91 जणांचा मृत्यू. राजधानी ढाका आणि इतर भागांमध्ये बेमुदत संचारबंदी लागू. भारतीयांसाठी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत. अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविचने प्रथमच पटकावलं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक. तर 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकन धावपटू नोआ लाईल्सची सर्वोत्कृष्ट कामगिरी. आणि पुणे नाशिकसह राज्यातल्या काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा. मुख्यमंत्री आज पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी. नमस्कार. 11च्या